नमस्कार। डिसेंबर महिना चालू आहे, आता आवळ्यांचा सीजन आहे। तर मी 1 किलो आवळे घेतले ते आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे आज आपल्याला। अर्धा मोरंबा बनवणार आहे मी गूळ घालून। तर डिसेंबर मध्ये थंडीच्या महिन्यामध्ये भरपूर आवळे भेटतात, बाजारामध्ये आवळे यायला लागलेत आता। तर थोडं 15 मिनिट वाफवून घ्यायचेत आपल्याला हे आवळे। हे बघा पिवळ्या कलरचे झालेत, आता पिवळसर कलर आलाय आणि वाफेवर शिजवल्यामुळे एकदम सॉफ्ट झाले ते। आणि ह्या आपोआप अशा पाकळ्या मोकळ्या होतात, त्याच्या 6 होतात एका आवळ्याच्या। हे बघा असं पूर्ण मोकळं होतंय शिजल्यावर आणि मधली बी अलगद काढून घेता येते आपल्याला। चॅनलला सबस्क्राइब करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा। थोडीशी मोहरी घेतली मी चमचाभर, 1 चमचाभर धने घेतलेत आणि अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घेतले ते। हे सगळं आपल्याला कच्चच मिक्सर मधून काढून घ्यायचं उबडधुबड, जास्त बारीक नाही पावडर बनवायची। हे बघा अशा प्रकारे थोडंसं काढून घेतले मी मिक्सर मधून, एकदम बारीक नाही केलं। असं लोणचं केलं तर आपल्याला बरेच दिवस टिकतं। आणि मी शेंगदाण्याचं तेल टाकणार आहे फोडणीसाठी। 1 वाटीभर शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे। तर हिरव्या मिरच्या घेतल्यात मी कट करून, एका मिरचीचे 4 तुकडे केलेत आणि थोडासा लसूण पण घेतलाय। सुरुवातीला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या होत्या। थोड्याशा हिरव्या मिरच्या गरम केल्या की बाकीचे मसाले घालून घ्यायचेत आपल्याला। मोहरीची डाळ, धने हे सगळं टाकून घ्यायचं। आता गॅस बंद केलाय मी, आता शिजू द्यायचं, थोडंसं शिजते। चटणी टाकली मी 1 चमचा आणि थोडीशी हळद टाकली। आता हे मिश्रण थंड होणार आहे, हिरव्या मिरचीमुळे याची कमी होते लगेच गरमपणा। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। असं लोणचं करून बघा तुम्ही, टिकायला भरपूर दिवस टिकतं आणि मी नेहमी बनवते असं लोणचं। हे बघा अर्धा किलोला थोडे कमी आहेत आवळे। तर असं एकजीव करून घ्यायचं आहे मिसळून सगळं। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि मिरची पण छान लागते याच्यातली खायला। घरच्या शेतातली मिरची आणली होती मी गावाकडून येताना। आणि असं भरून ठेवायचं आपल्याला, तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवू शकता, छान लागतं खायला, जेवणाला चव येते। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा रोज रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।